इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे तसेच महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीचा किती फटका हा महाविकास आघाडीला बसतो की महायुतीला हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। आज वंचित बहुजन आघाडीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुल रहमान यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी भाजपचे विविध नेते संविधान बदलण्याचे वक्तव्य करीत आहेत। त्यात कर्नाटकचे माजी मंत्री, महाराष्ट्रातील भाजपच्या पंकजा मुंडे यांनी देखील संविधान बदलण्याची भाषा केली। मात्र हे वक्तव्य करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी प्रधानमंत्री, गृहमंत्री, कायदेमंत्री पुढाकार घेत नाहीत की भाजपला हे संविधान बदलायचे आहे, अशी प्रतिक्रिया धुळे लोकसभेचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी यावेळी दिली। तसेच त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजबूत संविधान देशाला दिले आहे, परंतु संविधान हे लोक डायरेक्ट नव्हे तर इनडायरेक्ट पद्धतीने बदलत आहेत। म्हणजेच रेल्वेसह विविध क्षेत्राचे खाजगीकरण करणे आणि त्यातून आरक्षण संपवणे हेच खऱ्या अर्थाने संविधान बदलण्याचे भाजपचे उद्दिष्ट असून संविधान वाचविण्यासाठी भाजपला मतदान करू नका, तसेच जो पक्ष संविधान वाचविण्याच्या बाजूने असेल त्यालाच मतदान करा, असे देखील आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी यावेळी केलं। तुम्हाला माहिती आहे की संविधान बदलण्याची जी गोष्ट आहे कोणी केली आतापर्यंत। कर्नाटकचे एक मंत्री होते, माजी मंत्री, त्यांनी हे सांगितले की आम्हाला म्हणजे प्रॉपर संख्या मिळाली तर आम्ही संविधान बदलणार। पंकजा मुंडे सांगितले। त्याच्यानंतर उद्याची गोष्ट आहे, भाजपचा उमेदवार आहे राजस्थानमध्ये, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला संविधान 4च्या पार मिळालं तर आम्हाला संविधान बदलायचे आहे। तर जवळजवळ 5-6 लोकांनी आतापर्यंत वक्तव्य दिलेले आहेत की संविधान बदलायचे आहे। सपोज करा मोदी सरकारला संविधान जर बदलायचे नाही तर काउंटर स्टेटमेंट काय येत नाही। आतापर्यंत प्रधानमंत्रीने, गृहमंत्रीने किंवा लॉ मिनिस्टरने किंवा बाकी जे जबाबदार लोक आहेत भाजपचे, त्यांनी आतापर्यंत काउंटर स्टेटमेंट दिलं नाही की हा माणसाने इनकरेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार। हे नंबर 1 गोष्ट आहे। नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत संविधान लिहिले आहे, कोणी डायरेक्ट त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही, अटॅक करू शकत नाही। हे लोक जे करणार आहे बदलण्याची, ते डायरेक्ट न करता इनडायरेक्ट करताय। आज इनडायरेक्ट कसं अटॅक चालू आहे तुम्हाला माहिती आहे। रेल्वेच्या खाजगीकरण करतो, ये PSU भेज दो, वो PSU भेज दो। PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्याच्यामध्ये लाख जनते काम करत आहे, त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे। खाजगीकरण झाला तर रिझर्वेशन समाप्त होणार। आले लक्षात तुम्हाला? म्हणजे रिझर्वेशन बेमानी होणार, मिनिंगलेस होऊन जाईल। अटॅक झाला की नाही रिझर्वेशनवर, म्हणजे रिझर्वेशन खत्म करण्याची त्यांची तयारी आहे। आणि त्याचप्रमाणे छोटे गोष्टीला हे करून आधी ते काय करणार आहे, ते ज्या पायावर संविधान उभे आहे, म्हणजे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याला ते वीक करतील आणि त्याला नंतर ते डायरेक्ट अटॅक करतील। परंतु त्यांची तयारी आहे, ते संविधान चेंज करतील आणि लोकांची हित याच्यामध्येच आहे, लोकांची विकास याच्यामध्येच आहे की लोकांनी संविधान वाचविण्यासाठी त्यांनी भाजपला त्यांनी मतदान करू नये आणि ऑल्टरनेटिव्ह जो पक्ष आहे, जो चांगला पक्ष आहे, त्यांनी सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस, लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा।
हमारा पता कॉमताम चौक सोलापुर।